लातूरात हत्येची एक भयंकर घटना घडली आहे। बार्शी रोड ते औसा रोड बाह्य वळण रस्त्याने सोलापूरकडे निघालेल्या इर्टिगा कार चालकाने क्रुझर जीपला कट मारली। याचा राग अनावर झाल्याने क्रुझर चालकाने त्याची जीप कारला आडवी लावली। यावरून दोघांमध्ये बाचाबाची होऊन लाताबुक्क्यांनी मारहाण झाली, वाद वाढला आणि या दरम्यान क्रुझरमध्ये बसलेल्या आरोपीने जवळचा चाकू काढला आणि सपासप वार करत इर्टिगातील तरुणाचा खून केला। हा तरुण सोलापूरचा माहिती अधिकार कार्यकर्ता असल्याची माहिती आहे। या घटनेने लातूरात एकच खळबळ माजली आहे। हा वाद सोडवण्यास गेलेल्या कारमधील एका महिलेच्याही छाती व पाठीवर चाकूने वार केले गेले। यात महिला गंभीर जखमी झाली आहे। तिच्यावर लातूरमध्ये उपचार सुरू आहेत। ही घटना बुधवारी 17 सप्टेंबर रोजी मध्यरात्री 1:15 वाजल्याच्या सुमारास लातूरच्या बाह्यवळण रस्त्यावरील वस्ताद लहुजी साळवे चौकात खडगाव स्मशानभूमीजवळ घडल्याची माहिती आहे। अनमोल अनिल केवटे राहणार मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर असे चाकूने भोसकल्याने मृत्यू पावलेल्या इसमाचे नाव आहे। त्यांच्यासोबत असलेली सोनाली भोसले वय 40 राहणार अंत्रोळी तालुका जिल्हा सोलापूर ही महिला छाती व पाठीवर चाकूचे वार झाल्याने गंभीर जखमी झाली आहे। तिच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत। सदरील घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले आहे। सदरील गुन्ह्यात वापरलेली क्रुझर गाडी पोलिसांनी जप्त केली असून अन्य 3 आरोपींचा शोध घेणे सुरू आहे। 24 वर्षीय तरुणाला अहमदपूर येथून अटक करण्यात आली आहे। शिवाजीनगर पोलीस ठाण्यात सदरील घटनेचा गुन्हा नोंद झाला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक दिलीप सागर, जमादार राहुल सोनकांबळे, जमादार बालाजी कुटवाड यासह अन्य लोक करत आहेत।